तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये नगरपरिषद निवडणुकीआधी महायुतीतील नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। इथे एका विशिष्ट पक्षाची सत्ता दुसरा पक्ष पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न होतात असं म्हणत भाजपच्या वैभव खेडेकर यांनी योगेश कदम यांना टोला लगावला। तर वैभव खेडेकर यांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देत नाही असं योगेश कदम यांनी म्हटलंय। या कोकणामध्ये गेल्या अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे आणि मग या ठिकाणी दुसरा पक्ष या ठिकाणी पुढे जाऊ नये यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जातात। परंतु आपलं लक्ष विशेष करून या कोकणावरती आहे। या विधानसभेतला कोट्यावधीचा निधी गेल्या 10 वर्षातला आपण दिलेला आहे। या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विधानसभेमध्ये भरभरून निधी देणारे हे आपले नेते आहेत, परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरे घेत होते। वैभव खेडेकरांच्या व्यक्तीला मी काही जास्त महत्त्व देत नाही मी वैभव खेडेकरला महत्त्व देत। आज मी पुन्हा एकदा तेच सांगेन, विकास कामं करत असताना आज आमदार म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील भरघोस निधी आम्हाला दिला आणि सगळ्यांनाच दिला। त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आज आमचं महायुती सरकार काम करते। आज तेही आम्हाला विकास कामं मंजूर करून देत आहेत। तर मला वाटतं हा श्रेयवादाचा कुठला प्रश्न उद्भवतच नाही। आम्ही एकत्र मिळूनच विकास कामं करतो आणि एकत्र मिळून आम्ही विकास करतो।